जॉली कामतगर टीम पहिल्या इनिंग मध्ये 40 धावा बनवल्यात आणि 41 धावांचं आव्हान मातोश्री 40+ चाविंद्र संघासमोर उभं केलेले आहे. वेलकम जितेंद्र पाटील, विजय स्पोर्ट खांडपे संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आम्हाला जोडलेत होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून. जितू पाटील, विजय स्पोर्ट खांडपे यांच्याकडून गुरुदत्त मानकोली संघाला खासदार बाळेमामा चषकाच्या आयोजनासाठी आणि नियोजनासाठी शुभेच्छा. धन्यवाद. जितू पाटील भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला चला मैदान खाली ठेवू नका. बघा 8:58 झालेली आहेत आणि पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याची एक इनिंग अजून बाकी आहे. आज आपल्याला 7 सामने एकूण खेळवायचे आहेत. वेलकम रुपेश रामदास माली, समाधान भोईर, त्यानंतर विशाल माली, दयानंद माली आमचे NKG माली, त्यानंतर संदीप ज्युनियर किशोर माली. चला चला कामतगर टीम मित्रांनो, वेल कमी घ्या. आपण दीपू माली आपलं देखील स्वागत. वेळेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करा, कारण की नाईट स्पर्धा आहे. आपण अधिक वेळ घेतला तर आयोजकांना देखील खूप त्रास होईल. खासदार बाळ्यामामा चषक 20-25चा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून सोनादेवी टेमघर संघानं गावदेवी पूर्णा संघाला पराभूत करून या खासदार चषकाचा पहिला विजयाचं खातं खोललेलं आहे. आता चालू सामन्यातून जो संघ विजयी होईल त्या संघाबरोबर लगेच त्यांचा पुढील सामना होईल. चला अल्पेश गायकवाड आपण देखील समालोचक कक्षामध्ये जॉईन व्हायचंय. चला वेलकम दीपू माली. चला चला लगेच फिल्डिंग लावा. ओके जॉली कामतगर टीम विलास पाटील, महेश मोकल, धनराज चौधरी, अरविंद पाटील, सचिन पाटील, त्यानंतर विनोद ज्युनियर, रजनीश पाटील, शैलेश पाटील, त्यानंतर अखिलेश असं म्हणून स्कॉट पाहतोय. नक्की शरदजी म्हात्रे, राम पाटील, दिलीप फौजदार आज ते देखील इन ॲक्शन मध्ये आव्हान पाहतोय. चांगली टीम आहे. रुपेश जॉली कामतगर एक कंप्लीट टीम. मात्र कालच्या रजनीमध्ये जय बजरंग कारिवली स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यातून एजी स्पोर्ट निंबवली या संघाला पराभवाचा धक्का दिलेला आहे. सुनील दादा पाटील या पण जनमान सारंगाव संघाचे कर्ता धर्ता आहेत आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष सुनील दादा छगन पाटील सारंगाव. धन्यवाद केनी सर. ओलिया खेळाकडे आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. 40 धावा धावफलकावरती जमा केल्या. 41 धावांचं या ठिकाणी टार्गेट मातोश्री चाविंद्रा संघासमोर ठेवलेला आहे. या धावा कशा प्रकारे पूर्ण होतील खेळाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा समजेलच. परंतु मी तर म्हणेन एक बॅलन्सिंग स्कोर आहे.
रजनी स्पर्धा आहे त्या अनुषंगाने 40 धावा या भरपूर धावा आहेत. पाहूया आता फलंदाजी कशा प्रकारे मातोश्री चाविंद्रा संघाच्या माध्यमातून केली जाईल. डावाला सुरुवात होण्यापूर्वी इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्याने राज्य केलं असा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आपण करूया मानाचा मुजरा आणि या ठिकाणी करूया आपण खेळाला सुरुवात. एक चांगली स्पर्धा मित्र आपल्या भेटीसाठी पाहायला मिळते. खासदार बालेमामा चषक 2025चा भव्य दिव्य असं आयोजन नियोजन गुरुदत्त मानकोली या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत. संपूर्ण गाव एकतेने, एक दिलाने, एक तनाने, एक मनाने आपण पाहायला मिळतं. त्या अनुषंगाने आपण पाहतोय या गावासाठी क्रिकेटचं सुगीचा दिवस म्हटलं जातं ते आलेले पाहायला मिळत आहेत. कारण ही जी क्रीडानगरी आहे ऐतिहासिक क्रीडानगरी बनत चाललेली आहे. कारण या क्रीडानगरीवरती भिवंडीतील सर्वाधिक मोठमोठ्या स्पर्धा मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया खेळाला होते सुरुवात. गोलंदाज टर्न होते. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न सरस पाटील यांचा पाहायला मिळाला, परंतु चेंडू मात्र निघून गेला किपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. चांगली सुरुवात या ठिकाणी गोलंदाज सचिन पाटील करताना पाहायला मिळाले. आज खाशी फलंदाजी त्यांची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली नाही आहे. फक्त आपण पाहिलं तर 9 धावा धावफलकावरती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. अरविंद पाटीलने सुद्धा आपण पाहिलं तर भरपूर चेंडूंचा खेळ केला. 25 धावा जरी धावफलकावरती जमा केल्या असतील तरीही त्यांनी सुद्धा भरपूर वेळ मैदानावरती घेतला होता. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक येतोय दुरून अरविंद आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. स्वतःचा आणि डावाचा अकाउंट मात्र ओपन केलं जाते सरस पाटील याच्या माध्यमातून. 10.33च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायचे आहेत. आव्हान तेवढंच माग नाही आहे, परंतु नाईट स्पर्धा असल्या कारणाने या आव्हानाचा पाठलाग करताना कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण होईल. तर त्या कठीण परिस्थितीला सहज सोपं करण्यासाठी तुम्हाला मेहनत, चिकाटी आणि संघर्ष मात्र दाखवावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. शारीरिक भाषा ओळखली जाते गोलंदाजीच्या माध्यमातून आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर भरपूर पेस दिला जातो, गती दिली जाते आणि चेंडू मात्र निघून जाते पुन्हा एकदा किपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय की धाव नाही आहे. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले, 2 धावा धावफलकावरती जमा झालेल्या आहेत. 41 धावांचं लक्ष त्याचा पाठलाग करत असताना मातोश्री चाविंद्रा फलंदाजी करत आहे. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा आता मात्र पाहूया दुरून क्षेत्ररक्षक अखिलेश येतोय आणि या ठिकाणी आपण पाहिल्यापैकी केली जाईल तोपर्यंत अवसर वेळ आहे 2 धावा कंप्लीट करण्याचा आणि ते योग्यरित्या या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. प्रति ओव्हर मागे एक मोठा फटका जरी आला तरी मॅच बॅलन्स राहील, आपल्या हातामध्ये राहील. परंतु आपण जर पाहिलं तर जेवढे तुम्ही निर्धावची या खेळाला सांगता कराल तर कुठेतरी आपल्या संघासाठी कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण होईल. पाहूया दोन्ही संघ अतिशय ताकदवार पाहायला मिळत आहेत. कधी ना हार मारणारे हे दोन्ही संघ एकमेकाशी लढतायत. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे कोण आणि कुठला संघ विजय संपादन करेल. पुढील चेंडू यावेळेस स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु चेंडू मात्र शॉर्ट पॉईंटच्या रिझनला ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली जाते. गोलंदाजी खूप चांगली होते, खुलून फलंदाजी करू देत नाहीये, दाबून ठेवलेला आहे आतापर्यंत मी तर म्हणेन. कारण 5 धावा धावफलकावरती शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या षटकातील फेकणं बाकी आहे. 41 धावांचं लक्ष आहे. प्रति षटकामागे 10.33च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायचे आहेत. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत, परंतु प्रयत्न अधिकच चांगले या ठिकाणी सचिन पाटील अर्थात गोलंदाज जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया पुन्हा एकदा यावेळेस शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव या ठिकाणी घेतलीच जाते लेगबायच्या स्वरूपाने. अतिशय तेज तर्रार चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडंसं उचली देणारा आपण पाहिला चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर त्या अनुषंगाने आपण पाहतोय की एक धाव या ठिकाणी बायच्या स्वरूपाने म्हणजे 6 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावा अशा वाटत होते की 41 धावा कुठेतरी कमी बनवल्या आहेत, परंतु त्याला अधिक चांगल्या धावा या ठिकाणी मी तर म्हणेन बनवताना पाहायला मिळतं सचिन पाटील. कारण सुरुवात गोलंदाजी खूप चांगली झालेली आहे आणि नेहमी म्हटलं जातं ना तुमची सुरुवात चांगली असेल तर येणारा काळ तुमच्यासाठी चांगला असतोय. जसं मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं सोनादेवी टेमघर संघाची सुरुवात फलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगली झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा जमा केल्या आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर भरपूर धावांचं त्या ठिकाणी टार्गेट उभं केलं. जवळजवळ 61 धावांचं पहिली मॅच या स्पर्धेची उद्घाटनीय सामना पाहायला मिळाला आणि उद्घाटनीय सामन्यामध्ये आपल्या आक्रमक शैली दर्शवत असताना सोनादेवी टेमघर संघाने विजय संपादन केलं. या ठिकाणी 41 धावांचं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्या. म्हणजे अजूनही आपण पाहतोय
की 18 चेंडूंमागे 35 धावांची आवश्यकता आहे. रजनीश क्या बात आहे. फाउंडर मेंबर, एक जुना जाणता चांगला गोलंदाज, भरपूर अनुभव आहे या खेळाडूकडे. आपण पाहिलं तर मास्टर लीग जी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या लीगमध्ये इंडियाने प्रभुत्व मिळवलं, त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व आपण जर पाहिलं तर जुने जाणते खेळाडूंचा खेळ पाहायला मिळाला. तसाच खेळ हा या मैदानावरती पाहूया. यावेळेस लोंगापच्या रिजनमध्ये विलास पाटील आहे त्या ठिकाणी. यस, त्यांच्या हातातून वाचणं म्हणजे कुठेतरी एक धोक्याची घंटा वाजताना पाहायला मिळते. फलंदाज बाद होत आहे रनआउटच्या स्वरूपात. सरस पाटील पाहिलं तर सन्माननीय बालेमामा जनतेच्या मनामधून कधी उतरणार नाही आहे. याला मित्र सातत्य हवं असतं. जेव्हापासून या राजकारण क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत तेव्हापासून आपण पाहतोय या जनतेच्या मनावरती राज्य गाजवणार एकमेव व्यक्तिमत्व म्हणजेच आपण पाहिलं तर बालेमामा, आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा मित्र पाहायला मिळते. दमदार खासदार बालेमामा चषक 2025 भव्य दिव्य हे आयोजन नियोजन. यावेळेस नवीन फलंदाज राम पाटील आपण पाहतोय, पेशाने नगरसेवक आहेत, महानगरपालिका भिवंडी. या ठिकाणी आपण पाहिलं तर क्रिकेट पासून कोणी वंचित राहू शकत नाही. यावेळेस क्या बात आहे, अजून एक ताकदवार चेंडू या ठिकाणी हाताला जातोय रजनीश यांच्या माध्यमातून. एक असा गोलंदाज आहे ना की कितीही मोठा संघ आपल्या समोर असला तर त्या संघासमोर चांगली गोलंदाजी हाताळण्याची जी क्षमता आहे ना ती आपल्याला पाहायला मिळते. याच्यासाठी काय व्हावं लागतं, तुमच्याकडे आत्मविश्वास असणं गरजेचं असतं. तुमच्याकडे ध्येयाने चिकाटीने खेळ करण्याची आवश्यकता असते आणि तो खेळ त्यांच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळतो. इथेही फटका फसला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय चुकीचं क्षेत्ररक्षण अरविंद पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चेंडू मात्र सीमापार होतोय. यस, षटकार आहे. क्या बात आहे. फलंदाज या ठिकाणी फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक जो होता ना तो बराच आतमध्ये होता. आपण जर पाहिलं तर या मोमेंटला आपण बाउंड्री टच जर असले तर आपल्याला टान्स घेता येतोय आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी तो अंदाज बांधता आला नाहीये आणि झेल मात्र काय घेता आलं नाही, परंतु चेंडू मात्र सीमा पार. षटकार झाला. पुढे चेंडू, अजून एक मोठा फटका या ठिकाणी पाहूया. क्षेत्ररक्षक तिथं चेंज केलं होतं. खूप चांगला एफर्ट पाहायला मिळालं. आपण पाहिलं तर विलास बालू अर्थात एक भिवंडी 40+ मधील क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक मोठं नाव. क्या बात आहे. चांगला प्रयत्न, 100% देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यस, आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवरती कशा प्रकारे त्यांनी प्रयत्न केला होता. वाह, क्या बात आहे. अफलातून. पुढे चेंडू पाहूया पुन्हा एकदा. प्रत्येक चेंडूवरती एक आत्मविश्वासाने चेंडू हाताळला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ही चांगली कामगिरी करतायत. एक झेल सुटला तर या ठिकाणी आपण पाहतोय की अजून एकदा एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरा आहे. आपण पाहतोय अंतिम चेंडूची फिकी म्हणजे जे धावफलक आहे ना कुठेतरी अंकुचित ठेवलं आहे. एक षटकार लागला त्या ठिकाणी कुठेतरी मातोश्री संघामध्ये ती संजीवनी भरणारा हा तो षटकार पाहायला मिळाला. पाहूया पुढील चेंडूवरती काय घडतंय. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळाला होता, परंतु इथं मात्र पाहू शकता काय घडतंय. फलंदाज बाद होतोय. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती
2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला. पाहू शकता आपण 16. 8च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा झालेल्या आहेत. 41 धावांचं लक्ष्य आहे. त्याचा पाठलाग करत असताना मात्र 16 धावा धावफलकावरती, म्हणजे आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या विजयासाठी 25 धावाची आवश्यकता आहे. 12 मध्ये 16 बनवल्यात आणि आता 12 मध्ये हवे आहेत त्या 25. आक्रमण करावं लागेल. क्या बात आहे. या ठिकाणी डावाला सावरण्यासाठी आवरण्यासाठी सकाराम पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. 25 धावा तुम्हाला जमा करायच्यात 12 चेंडू मागे. आता आक्रमण सुरू करावं लागेल. वार पलटवार क्रिकेटचा हा नेहमी खेळ जाणला जातोय. यावेळेस आपण पाहतो मिस टाइम झालेला आहे आणि इथं प्रयत्न चांगला पाहायला मिळाला, परंतु आज दिवस नाही आहे. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून अरविंद यांचा विचार केला तर चेंडूही त्यांच्या मागे लागलेला आहे. आपण पाहिलं तर मागील ओव्हरमध्ये सुद्धा झेल सुटलं होतं. इथे प्रयत्न मात्र चांगला होता, परंतु आपण एक मोठी टीम आहात आणि एक महत्त्वपूर्ण सामना चालू आहे आणि त्या अनुषंगाने ही झेल कन्वर्ट करणं गरजेचं होतं, परंतु तसं काही झालं नाही आहे. या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत, सजल्या जात आहेत. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 23 धावाची आवश्यकता आहे. 11-23 हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने 50-50 अवस्थेमध्ये आहे. कोण जिंकेल हे अजूनही आपण व्यक्त करू शकत नाही आहे. अनुमानही सुद्धा लावू शकत नाही आहे. जशा तसा मैदानाच्या आतमध्ये संघर्षाचं वातावरण चालू पाहायला मिळतंय. पाहूया पुढे चेंडूवरती काय करतंय. गोलंदाज टर्न होतंय. यावेळेस मात्र कव्हरला चेंडू खेळून काढलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट होत आहेत. एक चांगला फलंदाज आहे सुदाम पाटील आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चांगली पाहायला मिळते. मोठा फटका लागू देत नाही, कारण गोलंदाजाची गोलंदाजी आहे ना ते अचूक टप्प्याची पाहायला मिळते. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त ग्राउंड शॉट खेळून धावा जमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुदाम पाटील यांचा पाहायला मिळत आहे. यावेळेस बिग हिट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. चेंडू मात्र निघून जातो कीपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, निर्धावची सांगता होते. अशा स्टेजला तुम्ही ज्यावेळेस निर्धाव चेंडू खेळाल त्यावेळेस दबाव प्रेशर वाढेल, यात मात्र काही शंका नाही आहे. गोलंदाज मात्र अतिशय अरविंद पाटील पुन्हा एकदा टर्न होतं. पाहूया. यावेळेस अपील केली गेली होती, परंतु लेग स्टंप सोडून जातोय. पंचांच्या माध्यमातून दर्शवलं जातंय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅकअप पाहायला मिळाला नाही आहे आणि दरम्यान आपण पाहतोय की 3 धावा कंप्लीट केल्या लेग बायच्या स्वरूपाने. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती जाऊन पोहोचते 23 या अंकावरती. 41 धावांचं लक्ष. आता मात्र 18 धावाची आवश्यकता आहे. अजूनही 8 चेंडू आणि 18 धावाची आवश्यकता आहे. क्या बात आहे. पण तुम्ही अशा ज्या चुका कराल ना तर कुठेतरी आपल्या संघासाठी अंतिम क्षणामध्ये एक कठीण परिस्थिती निर्माण करतील, कारण क्षेत्ररक्षण फॉर्मॅट आहे ना सर्वात महत्त्वाचा फॉर्मॅट आहे खेळामधील. यावेळेस लेट केलं आणि सुपर कट आपल्याला पाहायला मिळते. कव्हरच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा मानस धरला आणि या ठिकाणी पण पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चेंडू हातामध्ये येण्या अगोदर आपण पाहिलं तर रिॲक्शन दाखवण्याचा प्रयत्न, परिणाम स्वरूप पाहतोय की इथेही 2 धावा कंप्लीट होत आहेत. आता मात्र येणारे चेंडू आहेत 7. विजयाचं समीकरण 16, म्हणजे हा मातोश्री चाविंद्रा संघाच्या बाबतीने सर्वात एक चांगला चेंडू खेळून काढावा लागेल. सर्वात महत्त्वाचा चेंडू आहे. मोठा फटका येणं गरजेचाच आहे. पाहूया पुढील चेंडू आणि तो मोठा फटका येईल का, उडवला जरूर आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु इथे अंदाज काय बांधता आला नाहीये आणि बॅकअपही झालं नाहीये. चेंडू फरार झाला सीमा पार. चौकार.
क्या बात आहे, क्या बात आहे. आपण जर पाहिले ना तर या भिवंडी ग्रामीण क्रिकेटमधील सर्वात चांगला जर क्षेत्ररक्षण करणारा कोण खेळाडू असेल तर मी निश्चित नाव घेईन की विलास बाल पाटील. परंतु आज या ठिकाणी पाहिलं तर तिथं कुठेतरी चुकी पाहायला मिळेल. त्यानंतर बॅकअप करायचं होतं, सचिन याला सुद्धा ते काही जमलं नाही. चेंडू फरार झाला, सीमापार चौकाराला महत्वाचा चेंडू होता आणि तो पुरेपूर फायदा देऊन गेला मातोश्री चांद्र संघाला. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता कशा प्रकारे तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहतोय की ताकद कमी झोकली होती, बराच काळ चेंडू हवेमध्ये होता, चेंडूपर्यंत पोहोचले होते, परंतु आपण पाहिलं तर कुठेतरी तो चेंडू गॅदर करता आला नाही आहे. आणि बॅकअपला आपण पाहिलं तर सचिन पाटील होते आणि त्यांच्या हातातून सुद्धा सीमा पार झाला. क्या बात आहे, काय लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय. ही मेहनत आहे, ही मेहनत आहे मित्र हो. प्रत्येक चेंडूवरती बरोबर कॅमेरा फिरवणं ही कॅमेरामॅनची कसरत आहे. ऑपरेटरची बरोबर चेंडूला फॉलोअप करणं आणि ते दाखवणं हे ऑपरेटरचं काम आहे. आणि बरोबर ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून हे जे कारागीर आहेत ना चांगली कामगिरी करतायत. क्या बात आहे. कृष्णाचं तर खूप त्याच्यामध्ये मोलाचा नाही एक सिंहाचा वाटा आहे. यावेळेस पाहतोय पण अजून एकदा ढेंगाटून चेंडू मात्र फरार होते. क्या बात आहे. रात्रीचं जागरण जास्त इथं पाहायला मिळालं आणि या ठिकाणी आपण पाहतोय 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. कारण आपण पाहिलं तर खासदार चषक आपल्याला पाहायला मिळाला होता कारवलीच्या माध्यमातून, तिथेही रात्री हा संघ खेळत होता. झोप कमी आहे त्या कारणास्तव आपण पाहतोय की कुठेतरी क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू चुका करतोय. आज या सामन्यामध्ये जर सामना हारला गेला कदाचित तर कुठल्याही खेळाडूवरती कोणी नाराज होणार नाही, बाबा तू चुकी केली मी पण केले, तेरी बी चूप और मेरी बी चूप. कारण मोठमोठ्या खेळाडूंकडून आपल्याला चुका पाहायला मिळतात. येणारे चेंडू आता आपल्याला पाहायला मिळत आहेत 5 आणि विजयाचं समीकरण 9 धावांचं 9-5. क्या बात आहे. अखिलेश शेख चांगला गोलंदाज आहे. पाहूया पुढील चेंडू. आता शॉर्ट पिच डिलिव्हरी ठेवली होती, कव्हरला चेंडू खेळून काढलेला आहे, 1 धाव कंप्लीट केली आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं, परंतु 2 धावेपासून रोखू शकत नाही. अजून सामन्याला सोडलेला नाही आहे मातोश्री चाविंद्राय संघाच्या माध्यमातून. सामन्यावरती बरोबर पकड ठेवलेली आहे. कारण इथनं जर एक मोठा फटका आला ना तर या सामन्याचं चित्र जे आहे ते आपल्या खिशामध्ये घालू शकतायत. परंतु पाहूया एक अतिशय लढाऊ जिद्दीने चिकाटीने क्रिकेट खेळ नेहमीच कामतगार संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. यस, मरवाई दिवे संघाचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आमचे परममित्र प्रमोदजी पाटील साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत आहे. निश्चित त्यांचा एक डायलॉग फुल फेमस आहे, गाबोली गाबोली. आणि समालोचक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगलं त्यांचं नाव आहे. आता भिवंडी सोडले, त्यांनी मुंबई ठाणा गाठला आहे. यस, प्रमोशन असणं गरजेचं आहे, एक पाऊल पुढे. आणि या मित्राला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दिवसेंदिवस प्रगती करत जावं आणि मुंबई ठाणा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला समालोचन करण्याची संधी मिळावी ही माझ्याकडून सदिच्छा. चार चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता आहे. एक मोठा फटका, कुठेतरी जल्लोषाचा आनंदाचा उत्साहाचा वातावरण मातोश्री चाविंद्रा संघाच्या मध्ये पाहायला मिळेल. परंतु इथनं निर्धाव विकेट कुठेतरी मॅच मध्ये बनून राहू शकतो जॉली स्पोर्ट कामतगार संघ. अखिलेश टन होत्या गोलंदाजी मार्कवरती. पाहूया पुढील चेंडूवरती काय करताय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालेला आहे आणि क्या बात आहे, शैलेश पाटील सुद्धा आज चुकतोय, प्रत्येक खेळाडू चुकतोय. निश्चितच या ठिकाणी आपण पाहताय पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळाली, अजून एकदा चुकी. क्या बात आहे, फेकाफेकी ही पाहायला मिळते, चुकीला माफी नाही आहे. 2 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. 3 चेंडू 5 धावा. चौकारांचा बादशाह सुद्धा या ठिकाणी चुकतोय. पाहूया पुन्हा एकदा. पाहूया पुन्हा एकदा. अखिलेश तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. या ठिकाणी मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साइडला येतोय, दुरून क्षेत्ररक्षक येतोय. पाहूया चेंडूवरती, चेंडूला उचललेला आहे. 1 धाव कंप्लीट केली आणि पाहता पाहता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि रनआउट साठी या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून केला जातोय. थर्ड अंपायर साठी इशारा. पाहूया काय घडतंय. फलंदाज पोहोचला नाही पोहोचलाय याचं उत्तर थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत
पोहोचला जाईल, परंतु खूप आनंद होत आहे कारण खासदार बाल्यामामा चषक 2025चं हे भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळतं. महासंग्राम क्रिकेटचा रजनी स्पर्धा ही या हंगामातील चौथी आणि चांगलं या ठिकाणी आपण पाहतोय मानकुली संघाच्या माध्यमातून मेहनत घेतली गेली आहे. पंच, मैदानाच्या आतमध्ये सिग्नल काय तुमचा? नॉट आउट आहे. यस, फलंदाज सेफ आहे या ठिकाणी. अजून एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. आता मात्र आपण पाहतोय 3 धावेची गरज आहे आणि 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर या ठिकाणी नेहमीच अधिक ताकदीने खेळ करताना पाहायला मिळते. काय दोन चेंडू आणि 3 धावाची आवश्यकता आहे. सामना कसा असावा तर सामना असा असावा शेवटच्या क्षणापर्यंत. यावेळेस पाहू शकता आपण पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू कव्हरला खेळून काढलेला आहे. चेंडूवरती छत्रछक पोहोचत नाही आहे, परंतु फलंदाज मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचाही प्रयत्न पाहायला मिळत होता. क्या बात आहे. आता मात्र एका धावेची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. 1 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. आता प्रेक्षकी आपल्या जागेवर उभे राहिलेले आहेत. खेळाडू कक्षामध्ये पाहू शकता आपण तलमलीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगून जाईल, परंतु सामना मात्र खूप चांगला रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. क्या बात आहे. 1 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. ठाकूरपाडा संघाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर भादवड संघाला सुद्धा आपण तसंच चित्र पाहायला मिळालं होतं आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर भादवड संघाने बाजी मारली आणि तिथून मात्र मागे वळून पाडले आणि त्या चषकावरती नाव कोरलं होतं. क्या बात आहे. प्रेक्षकाची उत्कंठा वाढलेली आहे. खेळाडूंच्या मनामध्ये धक 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 त्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. क्या बात आहे. शेवटचा 1 चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. गणपती बाप्पा पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा. यस, काहीतरी चुकी होते. निश्चित जीवन असो की खेळ असो चुकी होते असं समजतंय. तर 1 पाऊल मागे या आणि पुन्हा एकदा खेळाला किंवा जीवनाला सुरुवात करा. थोडंसं प्रेशर पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये सजावट पाहायला मिळते. पुन्हा एकदा चला वेळ कमी खर्च करा. निश्चितच मित्र, गरम गरम तव्यावरची भाकर जी शिजली जाते ती चांगली आहे. सामना गरम आहे तर पटापट खेळून घ्या. सामन्याला थंडा करू नका. पुन्हा एकदा पाहूया. अखिलेश टर्न होते. 1 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. गोलंदाज टर्न होतोय आणि या वेळेस उडवलाय आणि अशा रीतीने आपण पाहतोय संघर्षमय वातावरणामध्ये मातोश्री चाविंद्रा हा संघ विजय संपादन करतोय. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण पाहिलं कामगार संघाने लढत निर्माण केली, परंतु अपयश निर्माण आलं. धन्यवाद मनोज ठाकरे. मातोश्री 40+ चाविंद्र संघानं जॉली कामतगार या संघाला पहिल्या सामन्यातून पराभूत केलेला आहे. आता यानंतर आपण दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याकडे जाणार आहोत. सुदाम पाटील सामनावीर खेळाडू. सुदाम पाटील अभिनंदन. रामशेठ पाटील ऑल टीम मातोश्री 40+ चाविंद्रा आणि हार्ड लक टफ लक जॉली कामतगार.
नक्कीच आपण रुपेश म्हात्रेच्या शुभ हस्ते सुदाम पाटीलला ही सामना ट्रॉफी देऊया. नक्की समाधान म्हात्रे बंदऱ्या मारुती कल्लेर संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर यांच्याकडून देखील खासदार बाळेमामा चषक या स्पर्धेसाठी गुरुदत्त मानकुली 40+ टीमला शुभेच्छा. धन्यवाद. आपण देऊया सुदाम पाटीलला. गुरुदत्त चौठायरवा क्रीडानगरीचे अध्यक्ष रुपेश प्रभाकर म्हात्रे